मुंबईमधला सायन रेल्वे पूल बंद आहे आणि त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी होतीये। सायन ब्रिज बंद असल्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। 1 ऑगस्ट पासून हा सायनचा ब्रिज वाहतुकीसाठी बंद आहे। सायन स्टेशन समोरचा 112 वर्ष जुना हा पूल आहे आणि तो पाडून नवीन तयार करण्याची प्रक्रिया सुरू होतीये आणि त्यामुळे इथं वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर आहेत। आणखी माहिती जाणून घेऊया। सीमा, सायन ब्रिज बंद आहे त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा या ठिकाणी सामना करावा लागतोय। काय नेमके हाल मुंबईकरांचे होत आहेत? नक्कीच सायन रेल्वे पूल आता बंद असल्यामुळे मुंबईकरांचे हाल होताना आपल्याला बघायला मिळत आहे। ठिकठिकाणी आपल्याला मुंबईमध्ये सकाळच्या सत्रामध्ये ठिकठिकाणी वाहतूक कोंडी बघायला मिळते। मात्र सायन रेल्वे पूल बंद असल्यामुळे आता ही कोंडी जास्तीची वाढलेली आहे। आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे हाल आपल्याला बघायला मिळत आहे। आपल्याला माहिती आहे की 1 ऑगस्ट पासून सायन रेल्वे पूल हा बंद करण्यात आलेला आहे। पुढचे 2 ते 3 वर्ष हा पूल जो आहे तो बंदच असणार आहे। मात्र तत्पूर्वी आपण बघतोय की आतापासूनच मुंबईकरांचे या पूलमुळे हाल होताना बघायला मिळत आहे आणि लांबच लांब रांगा ज्या आहेत या ठिकाणी गाड्यांच्या बघायला मिळत आहे। त्यामुळे आता इच्छुक ज्या ठिकाणी आपापल्या कार्यालयात जायचं आहे मुंबईकरांना चाकरमान्यांना, त्यांचे मात्र प्रचंड हाल होताना आपल्याला बघायला मिळत आहे। ठीक, सीमा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।